पीपल्स. सो आज आपण बनवत आहोत ड्रायफ्रूटचे लाडू की ज्याचा खजाना आहे प्रोटीन, बायोटीन, झिंक, कॅल्शियम, असंख्य आणि गणित गोष्टींचा खजाना आपण आज बनवणार आहोत. तर मी घेत आहे काही इन्ग्रेडियंट्स जे तुम्हाला दाखवत आहे. चला तर मग बनवूया. सो आपण जे लाडू बनवणार आहोत ते असणार आहेत शुगर फ्री आणि ते असणार आहे पूर्ण ह्या डेट्सने बनलेले, ज्याच्यामध्ये आहे शुगरचं कंटेंट, जे काही नॅचरली मिळणार आहे आपल्या बॉडीला तेच. आणि सगळ्यात मेन म्हणजे याच्यातून जाणार आहे खूप सगळं प्रोटीन आणि एनर्जी लेवल बूस्ट होणार आहे. तर चला तर मग बघूया आपण इन्ग्रेडियंट्स. सो मी इथे घेतलेली आहे सगळ्यात पहिले खसखस जी आहे 50 ग्रॅम. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत अंजीर जे आहेत 50 ग्रॅम. इथे मी घेतलेले आहेत पिस्ता 200 ग्रॅम. ही आहे 3 टेबलस्पून विलायची. हा आहे डिंक 50 ग्रॅम. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला गोवर्धनचं तूप गावरान. तुमच्याकडे घरी असेल तर तुम्ही घरचे वापरू शकता, पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी गोवर्धनचं तूप वापरते. गावरान तुपाची चव अप्रतिम लागते. त्याच्यानंतर असणार आहे अक्रोड, काजू, मनुका, बदाम आणि हे आहे किसलेलं खोबरं जे की मी रेडीमेड दुकानातून आणलं आहे. आणि आपण शुगरचा वापर बिलकुल करणार नाही आहे, त्याच्यासाठी मी घेतलेला आहे ते पेंट खजूर. याच्यामध्ये असणार आहे सगळे सीड्स जे की हेअर ग्रोथसाठी बायोटीन, झिंक, मॅग्नेशियम सगळ्यांचा स्रोत आहे. पंपकिन सीड्स, सनफ्लावर बीज, सफेद तीळ, चारोळी आणि मगज बीज आणि त्यानंतर आहे मखाना. चला तर मग सुरुवात करूया. आपण हे 1 चमचा तुपामध्ये पंपकिन सीड्स फ्राय करून घेत आहोत. सो छान याला असं ब्राऊन रंग आलेला आहे. ब्राऊन रंग आला याला आपण काढून घेणार आहोत. नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स घेतले आहे आपण सनफ्लावर सीड्स. छान तांबडासा रंग असा आलेला आहे. आता आपण याला काढून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये मिक्स केली आहे चारोळी आणि पंपकिन सीड्स. छानपैकी असं रोस्ट झालेलं आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत. आता घेतला आहे मी मखाना 1 बाउल. मखानाही छानसा असा खुसखुशीत झाला आहे. हे बघा. आता आपण टाकत आहोत खोबऱ्याचं किस. छान याला असा तांबडासा रंग येईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. मस्त सोनेरी असा रंग आलेला आहे खोबऱ्याच्या किसला आपल्या. आणि सुगंध तर काय सांगू, पूर्ण घरभर दरवळत आहे. आता टाकलेला आहे मस्तपैकी पिझ्झा, सॉरी पिझ्झा नाही पिस्ता. ॲक्च्युली पिझ्झा याच्यामुळे नाव आलं, मला पिझ्झा फार आवडतो आणि तो काल परवाच खाल्लेला, त्यामुळे पिस्त्याच्या ऐवजी पिझ्झाच आला. सॉरी टू से. यात टाकला आता मखाना आणि बदाम. सो मी इथे घेतलेला आहे 2.5 ते 3 चमचे तूप आणि डिंक. डिंकाला तूप जरा जास्तच लागतं कारण तो फुलतो. छानसा असा डिंक तळून झाला आहे आपला. आता आपण याला काढून घेणार आहोत. ही आहे विलायची जिची मी बारीक पूड करून घेतली आहे आतल्या दाण्यांची. छानसा सुगंध येतो आणि टेस्टही छान येते याची. ही पण टाकायची. आता घेतलेत मस्त असे काजू जे की घ्यायचेत क्रिस्पी भाजून. वरून टाकत आहे मस्त गावरान तुपाची धार आणि घ्यायचं याला सोनेरी रंग होईपर्यंत परतवून. छानसे असे रोस्टेड काजू तयार झाले. रंग बघा किती अप्रतिम आलाय. आणि आता टाकली मनुका.
त्याला पण असंच भाजून घेणार आहे मस्त तुपाची धार टाकून. हे टाकलेत आता सफेद तीळ आणि याच्यानंतर येणार आहे खसखस. शेवटचा इन्ग्रेडियंट ती म्हणजे खसखस आणि त्याच्यावरून सोडलेली गावरान तुपाची धार. मस्त तांबडा ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घेणार आहे. हे घेतलेत मी अंजीरचे तुकडे, काप करून घेतले. याला छान गरम करून घेणार आहे आणि नंतर मिक्सरला फिरवून बारीक करणार आहे. दोन भरून मस्तपैकी गावरान तुपाचे स्पून टाकले आहे. आणि हे आहे पिंट खजूर, ज्याचे की मी बीज आहे ते काढून टाकलेले आहेत आणि याला छानसं असं मोकळं करून घेतलेलं आहे. आता आपण ह्या तुपामध्ये परतवून घेणार आहोत. आता टाकत आहे थोडेसे काजू. आपल्याला थोडे थोडे करून बारीक करून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये टाकत आहे पिस्ता, अंजीर, थोडेसे मनुका, खसखस आणि तीळ. हे पूर्ण सीड्स आणि याच्यामध्ये आहे गोंद. त्यानंतर येथे येणार आहे काजू, बदाम, अक्रोड, खोबऱ्याचं किस, मखाना. हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. मस्त छानशी अशी आबडधोबड आणि क्रंची याची चव येणार आहे. आपण हे बारीक करून घेतलेले आहे आता. सो आपण या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला आता एकजीव करून घेतलेलं आहे. हे बघा, पूर्ण एकजीव करायचं आहे आता. हे बघा, कुठलाही पाक वापरलेला नाही आहे, साखर नाही आहे, पाक नाही आहे, तरी पण आपले लाडू वळून तयार होत आहे. 3.5 ते 4 किलोचं हे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत. हे बघा, कुठलाही पाक नाही याला आणि कुठलेही शुगर इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड केलेलं नाही आहे, तरी पण प्रोटीन आणि एनर्जीचा जबरदस्त खजिना तयार झालेला आहे. सो गाईज, फायनली मस्तपैकी लाडू तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. वास तर अप्रतिम येतोय आणि टेस्ट शब्द नाही सांगायला. खूप सुंदर बनलेत. एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले. आणि तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक